Good morning, all of you. In previous lecture, we have learned practice set 16. Today, we are going to learn word problem of practice set 16. पहा, practice set 16 मधला fourth example बघूया. Virendra bought 18 bags of rice, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? If the rice cost 42 rupees per kg, how much did he pay for it? वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं की प्रॉब्लेम दोनदा वाचायचं म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाते. आता पहा, या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, गिवन काय आहे, वीरेंद्रने 18 बॅग्स ऑफ राईस मीन्स तांदूळाच्या 18 बॅग्स खरेदी केल्या. इच मीन्स प्रत्येक बॅग मध्ये 5.250 kg तांदूळ आहे. तर आपल्याला टोटल तांदूळ काढायचा आहे. टोटल राईस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला सेंटेन्स लिहावे लागतील. आता 1 बॅग कंटेन्स 5.250 kg ऑफ राईस हे गिव्हन आहे. आता सो 18 bags will contain 5.250 multiplied by 18 kg of rice. मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लिकेशन करूया. 5.250 multiplied by 18. मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल पॉइंटचा विचार नाही करायचा. आपण नेहमी जसं मल्टिप्लिकेशन करतो तसंच मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच डेसिमल पॉइंट इग्नोर करायचा. आता आपण 8 ने मल्टिप्लाइड करूया. 8 0 जा 0, 8 5 जा 40, 40 सी 0, कॅरी ऑन 4, 8 जा 16, 16 प्लस 4 20, 20 सी 0, कॅरी ऑन 2, 8 5 जा 40, 40 प्लस 2 42. आता युनिटचा 0 देऊन दिला, 1 ने मल्टिप्लाइड करूया. 1 0 जा 0, 5 1 जा 5, 2 1 जा 2, 5 1 जा 5. ऍडिशन करूया. 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5, 2 प्लस 2 4 and 4 plus 5 9. आता मल्टिप्लिकेशन झालं आपलं. आता डेसिमल पॉइंटचा विचार करायचा. 5.250 मध्ये राईट हँड साइडनी 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, म्हणून आपल्याला आन्सर मध्ये 3 डिजिट नंतर राईट हँड साइडनी डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. मग पहा आता 0.05.49. मग आन्सर काय झालं आपलं 94.500. म्हणजेच आपले टोटल राईस झाले. किती राईस घेतला आपण 94.5. शेवटचे 2 0 नाही लिहिले तरी चालतात. आता सेकंड क्वेश्चन पाहूया. काय आहे सेकंड क्वेश्चन मध्ये, कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस इज ₹42. 1 किलो तांदूळाची किंमत 42 रुपीज आहे. तर आपल्याजवळ किती तांदूळ आहे टोटल 94.5. मग आपल्याला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील हे विचारलेलं आहे. मग बघूया. देअरफॉर कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस इज इक्वल टू 94.5 मल्टिप्लाइड बाय 42. आपल्याला 1 kg ची किंमत दिलेली आहे आणि 94.5 kg ची किंमत काढायची आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनच करावं लागेल. मल्टिप्लाइड करूया. 94.5 मल्टिप्लाइड बाय 42. इथे पण काय करायचं, डेसिमल पॉइंट इग्नोर करायचा आणि नेहमी सारखं आपलं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 ने मल्टिप्लाइड करूया. 2 5 जा 10, 10 शी 0, कॅरी ऑन 1, 4 2 जा 8, 8 प्लस 1 9, 9 2 जा 18. आता युनिटचा 0 देऊन द्यायचा. 4 ने मल्टिप्लाइड करायचं. 4 5 जा 20, 20 शी 0, कॅरी ऑन 2, 4 4 जा 16, 16 प्लस 2 18, 18 शी 8, कॅरी ऑन 1, 9 4 जा 36 प्लस 1 37. आता ऍडिशन करूया. 0 प्लस 0 0, 9 प्लस 0 9, 8 प्लस 8 16, 16 शी 6, कॅरी ऑन 1, 7 प्लस 1 8 आणि कॅरी 1 मीन्स 9, 3 शी 3. आता डेसिमल पॉइंट द्यायचा.
हा आता 94.5 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, म्हणून आपल्याला पण आन्सर मध्ये 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. मग बघा आता 0.9693. मग आन्सर काय झालं 3969.0. मग याचा आन्सर वर्ड मध्ये लिहायचं. वीरेंद्र bought 94.5 kg of rice. त्यांनी 94.5 kg of rice घेतला. मग त्यांनी किती पैसे पेड केले? He paid rupees 3969 for the rice. त्यांनी 3969 रुपीज पेड केले. आता 5 एक्झाम्पल हे काय आहे तुमचं होमवर्क आहे, सॉल्व करायचं. काही अडचण असल्यास मला विचारा. यानंतरचा भाग आपण पुढील लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.